पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये दरवर्षी हजारो ते लाखो विद्यार्थी आपली आयुष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यामध्ये येत असतात. मात्र याकडे काही विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागामधून देखील येतात की आपल्या आईवडिलांची जे आयुष्य आहे त्याला कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेतात आणि त्यानंतर मात्र पुण्यातील जे प्रतिष्ठित कॉलेज आहेत त्या ठिकाणी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून कुठेतरी मोठ्या उच्च पदावरती डॉक्टर असेल, इंजिनियर असेल अशा ठिकाणी काम करून आपल्या एकंदरीत भविष्यासाठी ते सातत्याने कष्ट करत असतात. पुण्यामध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे. पुण्यातील BG मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याची बेपत्ता होण्याची एकंदरीत घटना समोर आलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवड या गावचा तन्मय वंगे हा विद्यार्थी MBBSच्या पहिल्या वर्षासाठी पुण्यातील BG मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आणि तन्मयला काही विद्यार्थ्यांकडून सातत्याने रॅगिंगचा प्रकार करण्यात आलेला आहे. आणि हा ज्यावेळेस प्रकार त्याच्यासोबत होत होता त्यांनी या ठिकाणी त्याच्या वडील असेल किंवा कुटुंबीय असतील आणि आई असेल त्यांना देखील सूचना दिली होती की माझ्यासोबत असा रॅगिंगचा प्रकार काही विद्यार्थी माझ्यासोबत करत आहेत. एकंदरीत यानंतर तन्मयचे वडील म्हणजेच अजय कुमार वंगे त्यांच्या म्हणण्यानुसार असं सांगतात की ग्रामीण पार्श्वभूमीवर असल्यामुळे आमच्या मुलाला नेहमी या ठिकाणी म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये त्याला हिणवलं जात होतं. घरी तो सुट्टीत आल्यानंतर तन्मयने एकंदरीत कुटुंबियांना त्याच्यासोबत जो नेहमी हा रॅगिंगचा जो त्रास आहे तो सांगत होता आणि त्याचा मला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे आणि माझ्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होऊ शकतो असं देखील तन्मयने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. मात्र तन्मयचे वडील त्यावेळेस त्याला जवळ घेऊन सांगतात की आपण एकंदरीत या प्रकरणाची आपण अधिकृत तक्रार दाखल करू. मात्र तन्मयने यावेळेस वडिलांची समजूत घातली की पप्पा मला अजून या ठिकाणी 4 ते 5 वर्षे काढायची आहेत, त्यामुळे आपण तक्रार वगैरे न करता आपण त्या विद्यार्थ्यांशी आपण समोरासमोर जाऊन बोलू. एकंदरीत 18 जुलै रोजी तन्मय हा नातेवाईकाकडे जात असल्याचं पुन्हा एकदा वसतिगृहातून बाहेर पडला आणि त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरून तो सोलापूरकडे जाणाऱ्या एका रेल्वेत चढला आणि CCTVमध्ये हे त्याचं फुटेज दिसून आलेलं आहे. मात्र त्याचा मोबाईल हा काही वेळानंतर बंद झाला आणि म्हणजे एकंदरीत 18 जुलै ते सध्याचा दिवस म्हणजेच तो 17 दिवसापासून अजून देखील त्याचा बेपत्ता आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत कुटुंबीय असेल त्यांना देखील त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे. या घटनेमुळे तन्मयच्या कुटुंबावरती एकंदरीत दुःखाचा जो डोंगर आहे तो कोसळलेला आहे. तन्मयची आई आहे, त्यांना देखील ही बातमी कळताच त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती देखील त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलेली आहे. या दरम्यानच्या प्रकरणामध्ये हे जे BG मेडिकल कॉलेज आहे यामध्ये 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली, तर पोलिसांकडून बेपत्ता विद्यार्थ्यांची शोध मोहीम देखील सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची एकेकांची मुलाखत देखील घेतलेली आहे. त्यांच्याकडनं विचारपूस करण्यात आलेली की कशाप्रकारे ही रॅगिंग केली जात होती आणि त्यांच्याकडनं लेखी अहवाल देखील घेतला आहे अशी माहिती कॉलेज प्रशासनाने तन्मयच्या वडिलाला दिली. मात्र हा अहवाल नेमका तन्मयच्या वडिलांसमोर अद्याप दिलेला नाही आणि मुख्य म्हणजे तन्मयचे वडील सांगतात की त्याला कशाप्रकारे हे रॅगिंग करायचे, तर एखादी विद्यार्थिनी आहे तिला जाऊन तू बोल, तिला जाऊन भेट, तिला जाऊन प्रपोज कर, तिला जाऊन आय लव्ह यू बोल, अशा प्रकारची ही रॅगिंग करायची. मात्र यामधून कुठला अनर्थ जर झाला असता, एखाद्या मुलीने जर एखाद्या त्या विद्यार्थ्यावरती जर तक्रार दाखल केली असती तर असे असंख्य प्रश्न हे तन्मयच्या मनात होते आणि तेच प्रश्न त्याच्या वडिलांनी देखील बोलून दाखवलेले आहे. आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आता मेडिकल कॉलेज हा रॅगिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. विद्यार्थ्याच्या सुरक्षित भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जर महाविद्यालयाची अंतिम भूमिका अद्याप देखील यांनी कुठलीही स्पष्ट केलेली नाही आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या रॅगिंगचे आरोप तन्मयच्या कुटुंबियांनी केले असून यामध्ये याचीच आता चौकशी देखील सुरू आहे आणि आरोपाबाबत संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयाची आता ही जी काय भूमिका आहे हे देखील आता स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत या प्रकरणामध्ये आपल्याला एकतरी दिसून येतं की ग्रामीण भागा असो या कुठल्या शहरातले विद्यार्थी देखील असो, पुण्यासारख्या या मेट्रो सिटीमध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायसाठी, आपल्या परिवाराला एक आधार देण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात आणि ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या कॉलेजमध्ये मेहनतीने प्रवेश करून आपलं नाव जे आहे ते त्या विद्यालयामध्ये दाखल करतात आणि मात्र या ठिकाणी काही सिनियर जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मात्र
अशा प्रकारची जी रॅगिंग आहे ती घेतली जाते आणि मात्र रॅगिंग करणे हा देखील गुन्हा आहे। मात्र आता हे प्रकरण नेमकं कॉलेज प्रशासन आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे हाताळणार आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि मुख्य म्हणजे हा जो तन्मय आहे आता नेमका तो आता पोलिसांसमोर कधी येणार, नेमका तो कुठं गेलेला आहे, अद्याप देखील या प्रकारची कुठलीही माहिती पोलिसांमार्फत किंवा कॉलेजमार्फत देण्यात आलेली नाही आहे। मात्र या प्रकरणावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की पालकांनी मात्र आपल्या जे मुलं आहेत कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यावरती देखील करडी नजर ठेवली पाहिजे आणि कॉलेज प्रशासनाकडून याकडे दखल देखील दिली पाहिजे। आणि आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा प्रकारे तपास करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यासाठी अमित मुंडे, पुणे।